शेतकरी मित्रांनो, भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृतपाटण टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख. 30 ऑगस्ट 2024 आज आपण आलो अमृतपाटण पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या सोयाबीन या पिकाच्या प्लॉटमध्ये. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतामध्ये आज आपण हा व्हिडिओ शूट करत आहे, ही जी जात आहे ही MAVS 731 जात आहे. आणि अशा प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या जाती आपण यावर्षी वेगळ्या प्रकारच्या अंतरामध्ये घेतलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, आजचा महत्त्वाचा विषय आहे की सोयाबीन या पिकावर जेव्हा 50 ते 75% शेंगा असतात, तेव्हा त्या चांगल्या प्रकारे भरण्यासाठी, दाणे चांगल्या प्रकारे टपोर होण्यासाठी फवारणी व्यवस्थापन व त्याचबरोबर खत व्यवस्थापन कोणते आणि कशा पद्धतीने आपण करायला हवे. तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलचा सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा. तर सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतामध्ये आज सोयाबीनचा आपण व्हिडिओ शूट करत आहे, ही जी सोयाबीनची जात आहे ही MAVS 731 जात आहे. आपण बघू शकता इथं चांगल्या प्रकारे आपल्याला असंख्य शेंगा लागलेल्या बघायला मिळतात. आणि ह्या ज्या शेंगा आहेत अजून परिपूर्ण भरलेल्या नाहीत. आणि भरल्यानंतर हा जो प्लॉट हा बघण्यासारखा आपल्याला प्लॉट बघायला मिळेल. बघू शकता या साईडनं संपूर्ण म्हणजे हा जो अंतर आहे 3 फुटाचा अंतर आहे. आणि परत 2 फुटांनी 3 तासांनी परत 3 फुटाचा गॅप आपल्याला इथं बघायला मिळतो. शेतकरी मित्रांनो, आजचा महत्त्वाचा विषय आहे की सोयाबीन या पिकात चांगल्या प्रकारे शेंगा भरण्यासाठी फवारणी व्यवस्थापन व त्याचबरोबर खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवे. सर्वात महत्त्वाचा आणि पहिला विषय आहे फवारणी व्यवस्थापन. फवारणी व्यवस्थापन सोयाबीन या पिकाला करताना 50 ते 75% शेंगा असणे गरजेचे आहे. आणि फवारणी करताना 15 ते 20 लिटरचा आपल्याला पंप घ्यायचा आणि पाण्याचे प्रमाण अधिक घ्यायचे, तरच फवारणीचा जे रिझल्ट आपल्याला चांगल्या प्रकारे मिळेल. शेतकरी मित्रांनो, 50 ते 75% शेंगा असताना सर्वप्रथम आपल्याला ॲसिपेट 75% 30 ग्रॅम घ्यायचा आहे. यासोबत आपल्या शेतामध्ये व्हाईट फ्लाय असेल, 100% व्हाईट फ्लाय सोयाबीन या पिकावर असते. आणि व्हाईट फ्लाय असेल तर ॲसेटामास स्पाइड 20% आपल्याला 15 ग्रॅम घ्यायचा आहे. यासोबत वरखत जे विद्राव्य खत आहे 0946 100 ग्रॅम किंवा 1946 100 ग्रॅम प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी घ्यायचं आहे. आपल्या शेतामध्ये येलो मोजॅक असेल अशा ठिकाणी फिप्रोनिल 5% हे 40 ml घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला फवारणी व्यवस्थापन करायचं. परत एक मी आपल्याला सांगतो, ॲसेटामास स्पाइड 20% 15 ग्रॅम, ॲसिपेट 75% 30 ग्रॅम, त्याचसोबत 0946 100 ग्रॅम किंवा 1946 100 ग्रॅम. यासोबत जर आपल्या शेतामध्ये पिवळा रोग असेल, येलो मोजॅक असेल तर फिप्रोनिल हे 5% 40 ml आपल्याला घ्यायचं आहे. आता अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की बुरशीनाशक घ्यायला पाहिजेत का, तर या फवारणीमध्ये बुरशीनाशक आपल्याला घेण्याची गरज नाही. आणि महत्त्वाचा जो विषय आहे शेतकरी मित्रांनो, ब्रँडेड आपल्याला जे काही आपण आळीचं मारतो ते सुद्धा आपल्याला घेण्याची गरज नाही. आणि जर आपल्या शेतामध्ये आळीचा अधिक प्रादुर्भाव असेल किंवा आळी ठोकर मोठी असेल तर त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन या पिकाला जेव्हा 50 ते 75% शेंगा असतात तेव्हा खत व्यवस्थापन सुद्धा आपल्या शेतामध्ये करणे गरजेचे आहे. जर आपल्याला मोठ्या अंतरामध्ये सोयाबीन या पिकाची पेरणी किंवा टोकन केली असेल तर बघू शकता हे जे अंतर आहे 3 फूट आहे, परत 1.5 फुटाने 2 किंवा 3 तास आपल्याला बघायला मिळतात. आणि अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये असंख्य शेंगा लागल्या असेल तर अशा ठिकाणी आपल्याला 25 किलो युरिया हा डायरेक्ट आपल्या शेतामध्ये ओल असताना फेकून द्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा विषय आहे फवारणी व त्याचबरोबर खत व्यवस्थापन आपल्याला 50 ते 75% शेंगा लागण्यानंतर करायचं आहे. आता जर आपण कमी अंतरामध्ये सोयाबीनची पेरणी किंवा टोकन केली असेल तर अशा ठिकाणी आपल्याला युरिया देण्याची गरज नाही. फवारणीमध्ये आपण 0946 किंवा 1946 हे घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी बघत राहा अमृतपाटण यूट्यूब चॅनल. नमस्कार.